नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण सत्य घटना ज्या घडलेल्या असतात त्या तुमच्याबरोबर शेअर करत असतो. तर आपल्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. तर आजची घटना अशी आहे की अहिल्यानगरमधली अनैतिक नातं. चांगल्या फॅमिली असूनसुद्धा काही बाया पुरुष असं अनैतिक नातं तयार करतात आणि त्याचा शेवटसुद्धा भयंकरच होतो. पण आजची स्टोरी थोडी वेगळी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. 2 मुलं, 1 मुलगी, नवरा बायको असं कुटुंब असतं आणि सासू सासरे असतात, शेती असतात दुसऱ्या गावाला, ते तिकडे शेती करत असतात आणि ती हाऊसवाईफ असते. नवरा हा तो पण शेती कामे म्हणजे आसपास कोणाची तर शेतीचेच कामं करत असतो. तो ट्रॅक्टर असतं त्यांचं आणि त्या बाईचं गल्लीमध्येच एका व्यक्तीबरोबर प्रेम असतं. प्रेम म्हणण्यापेक्षा अनैतिक नातं तयार होतं. त्यालासुद्धा फॅमिली असते. बरेच दिवस चालतं. एक दिवस त्यांच्या घरचा एक व्यक्ती बघतो, मोटरसायकलवर तिला जाताना घरी सांगतो. तेव्हा खूप भांडणं होतात त्यांच्या घरी. तिच्या आईवडिलांना बोलवतात, सगळेजण तिला समजून सांगतात. त्यानंतर तिचा नवरा तिला परत घरात घेतो. तर मित्रांनो, घरात घेतल्यानंतर पण ती व्यक्ती सुधारते का? मला वाटतं की सुधारायला पाहिजे, कारण की आपली मुलं, नवरा एवढं रात्रंदिवस कष्ट करतो. घरामध्ये स्वतःचं घर आहे, स्लॅबचं सगळ्या गोष्टी आहे. मुलंसुद्धा मोठी आहेत, 9वी 10वीला 8वीला असे आहेत मुलं. तर बाईने असं वागणं योग्य आहे का? तर याला काय म्हणायचं? तर समजून सांगितल्यावर सुद्धा ती बाई त्या व्यक्तीला भेटते चोरून लपून. पण अशा गोष्टी लय दिवस टिकत नसतात. त्यामुळे प्रत्येक माणसाने म्हणा, स्त्रीने म्हणा, असं आपल्या पार्टनरला धोका देऊ नये, कारण याचा शेवट भयंकरच होत असतो. तर यामध्ये चुकी कोणाची आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच आहे की हे अनैतिक नातं जे तयार झालेलं असतं, हे नाते कधीही टिकत नसतात. त्यामुळे सर्वांनी सावध व्हा आणि काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.